मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये दौऱ्यादरम्यान पत्रकार परिषद घेतली। यावेळी राज्यातील सध्याच्या घडामोडींवर त्यांनी भाष्यही केले। त्याचवेळी महाराष्ट्र सरकारकडून घेतल्या जाणाऱ्या विकासभिमुख निर्णयाचीही माहिती त्यांनी दिली। विधानसभा निवडणुकादरम्यान महायुतीला मिळालेल्या कोल सोबत मोठ्या प्रमाणावर जबाबदारीही घेऊन आल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं। तसेच 10 वर्षापासून पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर राजकीय वर्तुळात त्यांच्याबाबत व्यक्त झालेल्या प्रतिक्रियांचीही आठवण त्यांनी यावेळी सांगितली। कोणताही बहुमताचा कोल जबाबदारी घेऊन येत असतो। आता मी जबाबदारी आमच्यावर आली आहे। काम करताना काही अडचणी येतात, मर्यादा असतात, त्यावर मात करून जनतेच्या मनातली कामं झाली पाहिजेत, हा प्रयत्न आपल्याला करायचा आहे, असं देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच सांगितलं। घर नागपूर आहे। आपल्या सर्वांना नागपूरबद्दल एक वेगळं आकर्षण देखील आहे। मी आपल्या सर्वांचे याकरता देखील आभार मानतो की नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांचं सहकार्य हे मोठ्या प्रमाणात आम्हाला लाभलं आणि त्यामुळेच लोकसभेमध्ये जो फेक नरेटिव्ह महाराष्ट्रामध्ये तयार करण्यात आला होता की ज्याचा मोठा फटका आम्हाला बसला, तो फेक नरेटिव्ह आम्ही ब्रेक करू शकलो आणि थेट जनतेपर्यंत पोहोचू शकलो, ज्यामुळे निश्चितपणे एक अत्यंत मोठा विजय महाराष्ट्राच्या आजपर्यंतच्या इतिहासातील कुठल्याही पक्षाला युतीला मिळालेला सर्वात मोठा विजय 237 जागा या महायुतीला या ठिकाणी प्राप्त झाल्या आणि भाजपलाही आपल्या राजकीय जीवनातला उच्चांक 132 जागा या ठिकाणी मिळवता आल्या आणि म्हणूनच एक अत्यंत डिसायसिव्ह अशा प्रकारचं मॅन्डेट हे जनतेने आम्हाला दिलेलं आहे। अर्थातच एवढं चांगलं मॅन्डेट मिळाल्यामुळे आमची जबाबदारी खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे, कारण कुठलंही मॅन्डेट हे जनतेच्या अपेक्षा घेऊन येत असतं। आव्हानही असतात, अपेक्षाही असतात आणि काम करत असताना काही अडचणी असतात, कधी काही मर्यादा असतात, पण या अडचणी आणि मर्यादांवर मात करून जनतेच्या मनातली कामं झाली पाहिजे, तशा प्रकारचा महाराष्ट्र हा तयार झाला पाहिजे, हा प्रयत्न आपल्याला या ठिकाणी करायचा आहे। खरं म्हणजे पहिल्यांदा जेव्हा 2014 साली मी मुख्यमंत्री झालो होतो त्यावेळेस अनेक लोकांच्या मनात अनेक शंका होत्या। काही लोकांना वाटायचं की हा मंत्री पण राहिलेला नाही, मुख्यमंत्री म्हणून कसा काम करेल। काही लोकांना वाटायचं की अतिशय नवखं अशा प्रकारचं काम याच्याकडे आलेलं आहे, त्यामुळे महाराष्ट्रात परफॉर्मन्स कसा असेल। तर विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना असं वाटायचं की सातत्याने विदर्भावरच्या अन्यायावर बोलणारा व्यक्ती हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्यावर अन्याय करेल का। पण माझ्या पहिल्या 5 वर्षाच्या कामामध्ये लोकांच्या लक्षात आलं की विदर्भामध्ये तर खूप काम केलंच आपण, मोठ्या प्रमाणात विदर्भाचा जो हक्क होता